ठाकरेंच्या 6 फुटीर खासदारांना शिवसेनेत विलीनीकरणाला मंजुरी। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांकडून 6 खासदारांच्या विलीनीकरणावर मोहर। ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का। ठाकरेंच्या शिवसेनेनं आत्मचिंतन करावं। सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी 6 खासदार आमच्यासोबत आलेत। एकनाथ शिंदेंची ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका। लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयाला कायदेशीर आधार नाही। लोकशाही नियम कायदे गुंडाळून ठेवलेत। ठाकरेंची शिवसेना कायदेशीर लढाई लढणार। अंबादास दानवेंची माहिती। नागपुरात उद्धव ठाकरेंचं रामरक्षा पठण आंदोलन। अयोध्येतील राम मंदिरातील दानचोरी प्रकरणी ठाकरे आक्रमक। आंदोलनात शिवसैनिकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती। उद्धव ठाकरेंना श्रीराम लक्षात आल्याचा आनंद। रामाकडे परत गेल्यानं त्यांचं अभिनंदन। ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर मुख्यमंत्री फडणवीसांची टीका। सोनम वांगचुक यांना ताब्यात घेत पोलिसांनी रुग्णालयामध्ये दाखल केलं। मात्र वांगचुक यांचं रुग्णालयातही उपोषण सुरूच। औषधोपचार घेण्यास नकार। सोनम वांगचुक यांना पोलिसांनी ताब्यात घेताच अभिजित दिपकेंचं आमरण उपोषण सुरू। 20 जुलैचा संसदेवरील मोर्चा सुद्धा निघणार। जंतर मंतरवर दिपकेंना अश्रू अनावर। मुंबईत पुन्हा जोरदार पावसाच्या सरी। कांदिवली, लोअर परळ, बोरिवली, मालाड आणि गोरेगावात पावसाची हजेरी। दादरमध्ये शिवाजी पार्क परिसरात झाडाची फांदी कोसळली। दुचाकींचं नुकसान। डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणातील आरोपी रमेश म्हात्रेला मोठा दणका। रमेश म्हात्रेला दिलेला जामीन हायकोर्टाकडून रद्द। पुकारलेला संप मागे घेण्याच्या डॉक्टर संघटनांना हायकोर्टाच्या सूचना। ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉक्टर कुमार सप्तर्षी यांचं निधन। पुण्यात वयाच्या 85व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। ते गांधीवादी कार्यकर्ते, लेखक आणि माजी आमदार होते। को पावर्ड बाय हिंट, बड़े आराम से। को पावर्ड बाय पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून।